तर मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। आदिवासी विकास विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 35,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिलं जाणार आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची या ठिकाणी काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्यानंतर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असे नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या मार्फत ट्रिब्युनल डेव्हलपमेंट कमिशनरेट नाशिक यांच्यासाठी जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी जी आहे काउन्सिलर या पदासाठी निघालेली आहे। इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी काउन्सिलिंग करायचं आहे। एकूण या ठिकाणी या पदासाठी 37 वॅकन्सी जे आहेत निघालेले आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमच्याकडे मास्टरेट डिग्री असेल सायकोलॉजीमध्ये किंवा क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये किंवा MSW तुमचं झालेलं असेल विथ सब्जेक्ट ऑफ चाइल्ड फिजिओलॉजी सायकोलॉजी किंवा या ठिकाणी चाइल्ड वेलफेअर संबंधित विषयासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा बोलता येणे आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव या पदासाठी तुमचा लागणार आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। तर 10 महिन्याच्या कालावधीसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी या पदासाठी आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी 10/6/2025 पर्यंत 5 वाजेपर्यंत करायचे आहेत। आपल्याला ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंटच्या कॉपीज आणि CV जो आहे या ठिकाणी पाठवायचा आहे। एकूण 10 महिन्याच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे। मुलाखतीच्या माध्यमातून निवड तुमची या ठिकाणी केली जाईल। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।